ऐकून तर घ्या. अहो ह्या बाहेरून आलेल्या लोकांसाठी जो पैसा आपल्या शहरात खर्च होतोय तो कोणाच्या वाटचा आहे? तो आपल्या गावातल्या लोकांच्या वाटचा आहे, तो आपल्या राज्यातल्या लोकांच्या वाटचा आहे, तो आपल्या वाटचा आहे. पण आता आपल्याकडे काय परिस्थिती आहे? गावातली पोरं शहरात जातात आणि शहरातली पोरं परदेशात जात आहेत. का? कारण त्यांना इथं राहावं असं वातावरण निर्माण करून दिलं नाही आपण. रोजगाराची हमी कोण देत आहे? टेल मी. अहो ते तिकडचं सौदी दुबई, तिकडे कुठलाही बिझनेस करायचा झाला, कुठलाही व्यवसाय करायचा झाला तरी तिकडच्या स्थानिक माणसांना बिझनेस पार्टनर म्हणून घ्यावं लागतं. आणि आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये एवढ्या बाहेरून आलेल्या कंपन्या आहेत, एक तरी मराठी माणूस पार्टनर आहे का, भागीदार आहे का? दाखवा जरा. आपल्याकडे दाखवण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत. लांबलचक समुद्र आहे, सह्याद्रीच्या रांगा आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांची गडकिल्ले आहेत, मंदिर आहेत, लेणी आहेत. पण आपण मराठी माणसं हे जगाला ओरडून सांगत नाही. सोनं आहे आपल्याकडं. मग राजसाहेब सांगतात त्यात काय चुकीचं आहे? की पर्यटन या विषयावरती अख्खा महाराष्ट्र पोहोचू शकतो आपण. लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आपल्या राज्यामध्ये लोक फिरायला आले पाहिजेत, कायमचे शिरायला नाही आले पाहिजेत.